राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 जून या दिवशीचं चिंतन। इंद्रिये बहिर्मुख होऊ लागली तर विवेक हा त्याचा लगाम आहे। बहिर्मुखता हा इंद्रियांचा स्वभाव आहे। जन्मोजन्मीच्या संस्कारांनी तो तसा बनलेला असावा। वास्तविक पाहता इंद्रियांना प्रेरणा देणारी शक्ती ही आत आहे, परंतु इंद्रिय त्याच्याकडे न बघता बाहेर बघतात आणि सुख मिळत नाही म्हणून दुःखी होतात। सुख दुःख हे इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला की अनुभवाला येतं असं गीता सांगते। इथे अनुभव घेणारा निराळाच आहे। इंद्रिय ही साधन आहेत, परंतु त्यांच्या आहारी गेल्यामुळे याची आपल्याला विस्मृती होते आणि इंद्रियांच्या मार्फत बाहेरच्या सुखासाठी माणूस धडपड करायला लागतो। हे चित्र आहे। दररोजच्या व्यवहारात जगात याचंच प्राबल्य जास्त आहे। इंद्रियातीत सुखाची कल्पनाच नसल्यामुळे सामान्य माणूस इंद्रिय सुखालाच लाचावलेला राहतो। जे क्षणिक आहे, खरं सुख काय आहे हे गीता सांगते। सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यमतींद्रियम। बुद्धिग्राह्य म्हणजे नुसत्या शारीरिक संवेदनांवर अवलंबून नसलेलं आणि इंद्रियातीत इंद्रियांच्या समजण्याच्या कल्पनेपलीकडलं। दोन्हीमुळे इंद्रियांच्या मार्फत सर्व व्यवहार करण्याची सवय लागलेल्या जीवाला असं सुख दुष्प्राप्य वाटतं। त्याच्या आकलन शक्तीला ते झेपतच नाही। पण म्हणून सुखाची व्याख्या बदलण्याचं कारण नाही। ज्या ज्या वेळेला इंद्रिय विषय सुखाकडे धाव घेतील, मनाच्या शक्तीनं त्या त्या वेळेला संयम हा राखला पाहिजे। संयम कसा राखणार? इंद्रिय सुखाची ओढ विलक्षण अनिवार्य असते, त्याला लगाम घालायचा कसा? तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसे। नदीत वाऱ्याच्या मर्जीनं वाटेल तसं भरकटलेल्या नावेप्रमाणे त्याची बुद्धी भ्रष्ट होते असं गीता सांगते। म्हणून मनाला लगाम घातला गेला पाहिजे, तो विवेकानं घालता येतो। आत्मानात्मविवेक हा सर्वात उत्तम मार्ग आहे। आत्मा काय आणि अनात्मा काय, ग्राह्य काय आणि अग्राह्य काय याचा विवेक माणसानं सतत जागृत ठेवला पाहिजे। तो ज्याचा राहील त्याची इंद्रिय बहिर्मुख होण्यापासून वाचतील हे निश्चित। या विवेक शक्तीच्या जागृतीसाठी गुरुकृपा आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।